कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला। नाशिकमध्ये कोयता गँगचा अंत करण्यात आलाय। नाशिक शहरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात कोयता गँगचा शेवटी शेवट झाला। म्हसोबा मंदिर परिसर, शिवाजीनगर आणि जेल रोड भागात 13 नोव्हेंबरच्या मध्यरात्री कोयते, तलवारी आणि बाहुबली हत्यारं फिरवून वाहनांची तोडफोड करणाऱ्या मुखवटा घातलेल्या तरुणांनी संपूर्ण शहराला हादरवून सोडलं होतं। काही मिनिटातच अनेक वाहनांची तोडफोड झाल्यानं नागरिक भीतीनं घराबाहेरही पडत नसतानाच पोलिसांनी गँगसाठी मोठं जाळ टाकलं। घटना घडल्यानंतर नाशिक रोड पोलीस स्टेशन आणि गुन्हे शोध पथकानं स्पेशल ऑपरेशन सुरू करत तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीचा धागा पकडला। पोलिसांच्या वेगवान कारवाईला आरोपी सुटूच शकले नाहीत आणि काही तासातच संपूर्ण टोळीला जेरबंद करण्यात आलं। या ऑपरेशनमुळे परिसरातील दहशतीला पूर्णविराम मिळाला असून नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास आणखीनच दुणावला आहे। नाशिक पोलिसांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। जेल रोड म्हसोबा मंदिर या ठिकाणी दिनांक 13/11/2025 रोजी रात्री 2100 वाजेच्या सुमारामध्ये 7 ते 8 लोक ही तोंडाला मास्क लावून तलवारी किंवा चक्री आणि बाहुबली सारखं जे हत्यार आहे, कोयते असे घेऊन परिसरामध्ये दहशत निर्माण केलेली होती। आणि ते दहशत निर्माण करत असताना त्यांनी त्यातील जे फिर्यादी आहेत धनंजय दीपक सागवान यांना त्यांनी मारहाण करून तसंच साक्षीदारांना जखमी करून त्यांचे मोबाईल फोन, त्यानंतर घड्याळ आणि एक आर्टिफिशियल चेन अशा खिचून नेलेल्या होत्या। त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त, माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम मॅडम यांनी तात्काळ सदरचा गुन्हा हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते आणि आरोपीवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याचे आदेशित केले। त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ, तसेच पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवडे गुन्हे शोध यांनी व नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध जे पथक आहे त्यांना सदरबाबत तात्काळ कारवाई करण्याचे मार्गदर्शन केले आणि गुन्हा उघडकीस आणण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील व तसेच त्यांचे सहकारी पोलीस शिपाई महेंद्र जाधव असे गस्त करत असताना त्यांना त्या ठिकाणी गोपनीय माहिती मिळाली की साईनाथ नगर या ठिकाणी नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे त्यांचं वास्तव्य लपून फिरत आहे आणि सदरचे आरोपी हे अर्धांड असल्यामुळे त्यांना पकडणे सहज शक्य नव्हतं। म्हणून पूर्ण टीमने एक सापळा रचून त्या ठिकाणी एक रिक्षा त्या ठिकाणी पाचारण केली आणि त्या ठिकाणी विशाल पाटील हे स्वतः त्या चालक म्हणून आले आणि त्यांनी इतरांनी त्यात पॅसेंजर म्हणून त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या सदर आरोपितांना कोणत्याही प्रकारच्या इतर हालचाली न करू देता त्यांना तात्काळ जागेवर ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणून तपास केला। त्यात नमूद आरोपितांकडनं जे काही प्राणघातक आणि अर्धांडाचे हत्यार जप्त करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये कोयते आहेत किंवा मोठ्या तलवारी, चक्री आणि बाहुबली असं आहे। त्याचप्रमाणे नमूद गुन्ह्यातील जो जबरीने खिचून नेलेला जो मुद्देमाल होता, मोबाईल फोन असेल, त्यानंतर घड्याळ आणि चेन असा मुद्देमाल हा नमूद आरोपितांकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे। नमूद आरोपितांचं नाव पाहिल्यास राकेश उर्फ राका संपत लोंढे, त्यानंतर प्रज्वल उर्फ पजा सुरेश गुंजाळ आणि प्रथमेश उर्फ नन्या राजाराम शेलार अशा ह्या आरोपींचे नावं आहेत। तरी सदरबाबत तपास हे आम्ही स्वतः APS सूर्यवंशी करत आहोत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवडे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आली। अगदी बरोबर, त्यांनी त्या तपासाचा भाग आहे। त्यानंतर आपल्याला काही गोष्टी जसं तपास निष्पन्न होईल त्या पद्धतीने आपण कारवाई करत असतो। सध्या त्यांचं तर रेकॉर्ड दिसून आलेलं नाहीये, तसंच यातील जे पाहिजे आरोपी आहेत आपण त्यांचा शोध घेत आहोत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।